नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यू आर वेलकम इन अवर वेब पोर्टल टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, टिळकनगर ज्युनियर कॉलेज डोंबिवली ईस्ट. I am Sri Sunil Lotan Sonone is presenting 2.3 inch के frog part 5 brainstorming part 2. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही जी यूट्यूब लिंक दिलेली आहे तर ती सॅम्युअल टेलर कॉलरिज या कवीची द राईम ऑफ द एन्शंट मरीनर हा एक फेमस बॅलड आहे. तो तुम्ही अवश्य बघायचा आहे. आता पुढच्या पार्टमध्ये आपण जो काही बाकीचा भाग राहिलेला आहे तो बघूया. सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द बॉक्स गिवन बिलो and complete the table. Metaphor, alliteration, repetition, personification, inversion, simile, apostrophe, onomatopoeia. तर एक्झाम्पल, सर राल्फ द रोव्हर टोवर. तर या ठिकाणी हा कोणता आहे अलंकार? फिगर ऑफ स्पीच, alliteration. एक्सप्लेनेशन, द क्लोज रिपिटिशन ऑफ कन्सोनंट साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स. म्हणजे यामध्ये काय दिलेलं असतं तर जे कन्सोनंट साऊंड असतो त्याचे रिपिटिशन केलेली असते. तर या ठिकाणी ॲलिट्रेशनमध्ये रिपिटिशन कोणती आहे? राफ आणि रोहर हे जे शब्द आहेत ते आर या लेटरने सुरू झालेले आहेत. मिनिंग दॅट र साऊंड इज रिपीटेड इन द लाईन फॉर द पोएटिक इफेक्ट. कविता अधिक सुंदर होण्यासाठी र साऊंडची रिपिटिशन केलेली आहे आणि त्याला म्हणतात, दोन्ही जे शब्द असतील ते एकाच अक्षराने सुरू झालेले असतात, त्याला म्हणतात ॲलिट्रेशन. नेक्स्ट, नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी. तर रिपिटिशन. तर स्टर हे जे शब्द आहेत, आता ॲलिट्रेशनमध्ये काय होतं तर फक्त दोन शब्दांची जी सुरुवात होती ती सारख्या अक्षराने होती, सारख्या उच्चाराने सुरुवात झालेली होती. तर आणि तो उच्चार पण कोणता? कन्सोनंट साऊंड, म्हणजे व्यंजनाने सुरू होणारे, सारख्या व्यंजनाने सुरू होणारे दोन शब्दांची पुनरावृत्ती म्हणजे ॲलिट्रेशन. आणि सारखेच शब्द पुन्हा पुन्हा जे रिपीट होतात त्याला म्हणतात रिपिटिशन. तर या ठिकाणी नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी. तर रिपिटिशनमध्ये इट इज द रिपिटिशन ऑफ द सेम वर्ड्स इन अ लाईन, म्हणजे एकाच ओळीमध्ये सारख्या शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे. नेक्स्ट, ऑन अ ब्युई इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वॅम. तर या ठिकाणी हा कोणता अलंकार आहे तर फिगर ऑफ स्पीच, ॲलिट्रेशन. टू वर्ड्स बिगिन विथ द सेम कन्सोनंट साऊंड स इन अ लाईन. तर या ठिकाणी स या उच्चाराने, या प्रोनाऊन्सिएशनने सुरुवात झालेले शब्द कोणते आहेत तर स्टॉर्म अँड स्वॅम. दीज वर्ड्स बिगिन विथ the same consonant sound s. Down sang the bell with gargling sound. तर या ठिकाणी गार्गलिंग साऊंड. तर गार्गलिंग साऊंड म्हणजे काय तर आवाजाचं जे रूपांतर आहे ते कशामध्ये केलेलं आहे? शब्दामध्ये, म्हणजे शब्दामध्ये आवाज व्यक्त केलेला आहे आणि त्याला म्हणतात ओनोमॅटोपॉइक एक्सप्रेशन. तर फिगर ऑफ स्पीचचं नाव काय आहे? ओनोमॅटोपिया. It is a combination of sounds in a word that imitates or suggests what the word refers to. म्हणजे त्या शब्दामध्ये जे काही सांगितलेलं असेल त्या आवाजाचं जे रूपांतर आहे ते शब्दामध्ये सांगणे, त्याला म्हणतात ओनोमॅटोपिया. नेक्स्ट, 5. द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. तर या ठिकाणी काय आहे? मेटॅफर. मेटॅफर कसा असतो
तर मेटाफर इनडायरेक्ट कंपॅरिझन केलेली असते. जर आपण आता मेटाफर आणि सिमिली हे दोन्ही सारखे असतात, परंतु सिमिलीमध्ये ॲज आणि लाईक हे शब्द वापरून ती जी कंपॅरिझन असते ती कशी केलेली असते, डायरेक्ट कंपॅरिझन. आणि यामध्ये कोणतेही डायरेक्ट कंपॅरिझन केलेली नसते, इनडायरेक्ट कंपॅरिझन केलेली असते. म्हणजे ॲज आणि लाईक हे शब्द न वापरता कंपॅरिझन केलेली असते. फॉर एक्झाम्पल, आपण इतिहासामध्ये शिकलेलो आहेत शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. तर त्याच्यामध्ये काय शिकलो आहेत आपण, तर जेव्हा तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला लढवला आणि त्यामध्ये ते धारारथी पडले आणि ते त्या ठिकाणी हुतात्म त्यांना प्राप्त झालं. जरी त्यांचा जीव गमावलेला होता त्यांनी, पण कोंढाणा किल्ला सर केलेला होता, जिंकलेला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडून उद्गार निघालेले होते की गड आला पण सिंह गेला. तर आता या ठिकाणी गड आला पण सिंह गेला, किंवा तो सिंहासारखा लढला. आता तो सिंहासारखा लढला म्हणजे काय, तर या ठिकाणी सिंह, लॉयन अँड द तानाजी मालुसरे आर कम्पेअर्ड. तर तानाजी मालुसरे अँड द लॉयन आर कम्पेअर्ड इन अ क्विक सक्सेशन. त्यामध्ये इनडायरेक्ट कंपॅरिझन केलेली आहे, अप्रत्यक्षपणे तुलना केलेली आहे की सिंह जसा एकदम चांगल्या प्रकारे त्या जंगलाचा राजा असतो, तो जिंकतो त्या जंगलामध्ये, तसा तानाजी मालुसरे जिंकलेला होता आणि सिंहासारखं त्याने त्याचं शौर्य दाखवलेलं होतं. आणि म्हणून तर तो लढाईतील सिंह आहे असं जेव्हा आपण म्हणू तेव्हा मेटाफर होईल. आणि आपण जर असं म्हटलं की तो सिंहासारखा लढला, तर तो काय होईल, सिमिली अलंकार होईल. आणि म्हणून तो सिंहासारखा लढला, तो लढाईतील सिंह होता. तर हे जे दोन्ही शब्द आहेत, दोन्ही विधानं आहेत, यामध्ये तो सिंहासारखा लढला म्हणजे काय, तर डायरेक्ट कंपॅरिझन. आणि लढाईतील सिंह होता म्हणजे काय, इनडायरेक्ट कंपॅरिझन. उंट वाळवंटातील जहाज आहे. तर आता उंट वाळवंटातील जहाज आहे, तर आणि उंट वाळवंटातील जहाजासारखे आहे. तर याप्रमाणे आता उंट वाळवंटातील जहाज आहे म्हणजे काय, उंट आणि जहाज याच्यामध्ये इनडायरेक्ट कंपॅरिझन केलेले आहे. आणि उंट वाळवंटातील जहाजासारखे आहे, यामध्ये डायरेक्ट कंपॅरिझन केलेली आहे, ती आपल्याला दिसून येते. नेक्स्ट, द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. तर या ठिकाणी काय आहे, पर्सॉनिफिकेशन. म्हणजे मानवी जे गुणवैशिष्ट्य आहेत त्यांचं जे काही मानवी गुणवैशिष्ट्ये जे काही एखाद्या निर्जीव घटकाला दिलेले असतील तर त्याला म्हणतात पर्सॉनिफिकेशन. ॲन इनॲनिमेट ऑब्जेक्ट आर गिव्हन क्वालिटी ऑफ ह्युमन बीइंग. म्हणजे निर्जीव घटकांना मानवी घटकाचे गुणवैशिष्ट्ये दिलेले असतात, तेव्हा तो अलंकार पर्सॉनिफिकेशन होतो. अ थिंग or an abstract idea, the ship is represented as if a person or human being. या ठिकाणी जी शिप आहे तिला काय म्हटलेलं आहे, तर तिला व्यक्ती म्हटलेलं आहे. द शिप वॉज ॲज स्टील. आता स्टील, आपण स्टील राहू शकतो, शांत राहू शकतो, हालत नाही, चालत नाही, बोलत नाही, असे पण राहू शकतो. म्हणजे काय, तर स्टील हे जे काय तर ही क्वालिटी आहे, तर ह्युमन क्वालिटी आहे, ह्युमन गुणवैशिष्ट्य आहे आणि ते त्या शिपला दिलेले आहे, म्हणून पर्सॉनिफिकेशन. नेक्स्ट, ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड. तर या ठिकाणी इन्व्हर्जन म्हणजे काय, तर जो शब्दांचा जो क्रम असतो सेंटेन्समधील तो क्रम बदललेला असतो, म्हणजे ते इकडे तिकडे केलेले असतात, त्याला म्हणतात इन्व्हर्जन. द वर्ड ऑर्डर इन द सेंटेन्स इज चेंज फॉर द सेक ऑफ पोएटिक इफेक्ट. म्हणजे कविता अधिक सुंदर होण्यासाठी जे शब्दांची जी क्रम आहे तो क्रम त्या ओळीमध्ये बदललेला असतो. आता या ठिकाणी जर आपण
सिम्पल सेंटेन्स जे काही साधं वाक्य असतं आपण नेहमीप्रमाणे बोलतो तसं जर झालं तर कसं राहिलं असतं ते द रोव्हर टेक्स हिज स्टँड ऑन द डेक अशी राहिली असती. तर त्याऐवजी कसं दिलेलं आहे ऑन द डेक द रोव्हर टेक्स हिज स्टँड. म्हणून हा इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच आहे. तर क्रम बदललेला आहे शब्दांचा त्या सेंटेन्समध्ये म्हणून. नेक्स्ट ओ ख्राइस्ट तर ॲपॉस्ट्रॉफी. तर उद्गारवाचक जे काही वाक्य असतील तर त्यांना ॲपॉस्ट्रॉफी असं म्हणतो. आणि या ठिकाणी इट इज ॲन ॲड्रेस टू अ पर्सन ऑर गॉड हू इज नॉट प्रेझेंट देअर. म्हणजे त्या ठिकाणी एखादे जो काही घटक असेल व्यक्ती असेल किंवा देव असेल तो त्या ठिकाणी उपस्थित नाही आणि त्याला संबोधलेला आहे. आणि म्हणून ओ ख्राइस्ट इज ॲन इन्स्टन्स ऑफ ॲपॉस्ट्रॉफी. तर हा फिगर ऑफ स्पीच कोणता आहे ॲपॉस्ट्रॉफी. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A5 राईट ॲन ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम द इंचकेप रॉक. तर इंचकेप रॉक या पोएमचं ॲप्रिशिएशन बघूया आपण. Appreciation of the poem. About the poem, Inkscape Rock is a popular poem by Robert Southey. About the Inkscape Rock legend, a reef which is situated in the North Sea, close to the coastal region of Angus in Scotland. The Inkscape Rock is known for its infamy as कॉजेशन फॉर शिपरेक्स. म्हणजे जहाज तोडण्यामध्ये तो खूप प्रसिद्ध असा दगड असतो. आता ही थीम ऑफ द पोएम. दिस पोएम बाय रॉबर्ट साऊदी रिव्हॉल्व्स अराउंड द फेमस फॉलटेल ऑफ ॲबॉर्थॉप अ मॉन्क. मॉन्क म्हणजे काय साधू संत हू प्लेस अ बेल ऑन अ reef to issue warning to seamen and seafarers about the impending danger during storms. According to the folktale, whenever the bell used to ring, the seafarers used to bless the abbot's wisdom and thank him for saving them from danger. But a sea robber named Ralph could but a sea robber named Ralph cut down the bell to earn money and treasures from the ships that fatally crashed against the rock. However, a day came when Ralph's vessel means ship to encounters a storm and crashes against the rock. This is when he hears death bells ringing. Poetic style. A ballad is a song, narrative poem that tells a story. The Inkscape Rock is written in the form of a ballad interwoven with a number of poetical devices to convey a moral lesson. As you sow, so shall you reap. म्हणजे जसे तुम्ही पेराल तसे तुम्ही कापाल. ही जी म्हण आहे या म्हणीचा एक मतितार्थ या कवितेमध्ये सांगितलेला आहे. A ballad is traditionally sung by a wandering musician. Here each stanza of the first line rhymes with the second and the third with the fourth. An example is given below. The buoy of the Inkscape bell was seen, a darker speck on the ocean green. Sir Ralph the rover walked his deck, and he fixed his eye on the darker speck. तर या ठिकाणी जी राईम लाईन आहे ती राईममध्ये दिलेली आहे. द लँग्वेज पोएटिक डिव्हायसेस यूज इन द पोएम. Alliteration is the close repetition
of the consonant sounds at the beginning of the words to facilitate narration. Examples of alliteration in the poem are: the sheep was as still as she could be, without either sing or sound of their shock. Personification is the figure of speech in which imitate objects or abstract ideas are given human attributes or feelings. An example of personification in the poem is: the sheep was as still as she could be, her sails from heaven received no motion, her keel was steady in the ocean. A metaphor is that figure of speech where comparison of two different things are implied but not clearly stated. Example of metaphor in the poem is given below. A sound as if with the Inchcape bell the devil below was ringing his knell. These are the expression of metaphor. Special features of the poem: the poet has used descriptive and narrative techniques to enhance the effect of the poem. The Inchcape Rock, provides a fine verbal image of the calm atmosphere of the sea. Then the Inchcape Rock is introduced the old abbot's plan of putting a bell. This way, the ballad glides from one incident to another very smoothly, providing a vividly picture into the reader's mind. तर यामध्ये जे स्पेशल फीचर म्हणजे काय, तर पिक्चरेस डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. शब्दचित्र रेखाटलेलं आहे. ती कविता ऐकताना किंवा वाचताना आपल्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतं. एक्झाम्पल ऑफ व्हिज्युअल इमेजेस इन द पोएम. पिक्टोरियल क्वालिटी. व्हिज्युअल इमेजेस म्हणजे गोंधळायचं नाही. व्हिज्युअल इमेजेस इन द पोएम आणि पिक्टोरियल क्वालिटी ऑफ द पोएम. एक्सप्रेशन. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. राईट द लाईन्स विच आर द एक्सप्रेशन ऑफ पिक्टोरियल क्वालिटी इन द पोएम. तर द सन इन द हेवन वॉज शायनिंग गे, द वेव्स फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. एक्झाम्पल ऑफ साऊंड इमेजेस इन द पोएम. तर साऊंड इमेजेस म्हणजे काय, तर ओनोमॅटोपोईक एक्सप्रेशन जे आहे म्हणजे तर ते सांगायचं आहे. अँड ओव्हर द वेव्स इट्स वॉर्मिंग रन, द सी बर्ड्स स्क्रीम ॲज दे व्हील्ड राऊंड, अँड देअर वॉज जॉयन्स इन देअर साऊंड. Message, value, morals in the poem. The poem, The Inchcape Rock, teaches a moral lesson: as you sow, so shall you reap. A poem with a moral theme is called a didactic poem. Opinion about the poem. The poem proves the principle that crime gets its own punishment. The rover cuts off the bell to pity the good abbot and other helpless sailors, but in the end he falls into his own laid trap. Remorse and regrets later overtake him, but it was too late already. Sir Rab the rover tore his hair, he cursed himself in despair. तर this is the appreciation of the poem. Now compose 4 to 6 line on C. तर हा विद्यार्थी मित्रांना तुमच्यासाठी होमवर्क आहे. तुम्ही स्वतः या म्हणजे समुद्रावर आधारित, सीवर आधारित लाईन्स 4 लाईन तयार करायच्या आहेत, रचायच्या आहेत. स्वरचित ओळी लिहायच्या आहेत, तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. अँड द नेक्स्ट part is homework for you. A6 1 2 second and A7 is homework for you. Second is also homework for you. Third also homework for you, meaning that 110
पेज नंबरवरचे जे आहेत तर ते A7 A6 धिस पार्ट इज ॲज होमवर्क फॉर यू. थँक यू स्टुडंट्स.